5 वाजले पहाटेचे. आवरलं आमचं सर्वांचं. बद्रीनाथला जाण्यासाठी निघतो आता आम्ही. चहा घेतोय. चहा प्यायचं काम चाललंय सकाळी सकाळी. चहा पिऊन झाला का निघू आता आम्ही. अशा प्रकारे आता शाहूची सकाळ झालेली आहे. फोटो काढायला लावलाय शाहूला काकू. गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग. चला आता. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मला झाला तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्रं चतुर्थकं पंचमं च षष्ठं सप्तमं गणाशेन्द्रम् विक्रमं प्रभु विचित्रतांडव प्रियं काशी. आपल्याकडे रिव्हर व्ह्यू हॉटेल असतात, रेस्टॉरंट. इकडे माउंटन व्ह्यू हॉटेल्स आहे छोटे छोटे. दिसायला लागले डोंगर. आता पोहोचूच आम्ही. थंडी पण वाढत चालली आहे. 30-35 किलोमीटर बाकी असेल अजून. पोहोचलो आम्ही आत्ता बद्रीनाथला. एकदम खतरनाक रस्ते, सगळ्यात डेंजर रस्ते बद्रीनाथचे. पूर्ण डोंगरांच्या कपारीमधनं रस्ते अवघड आहे. इकडे पण हेलिकॉप्टरांचा आवाज येतोय. सर्व जवळपासच आहे पण खूप फिरून यावं लागतं. सर्व हिमालयाच्या ज्या पर्वतरांगा त्याच्यामध्येच आहे सर्व धाम, पण खूप फिरून यावं लागतं. उंच डोंगर आहे सर्व आणि डोंगरांच्या मध्येच मंदिर आहे. केदारनाथचं पण सगळ्या बाजूने डोंगर आहे आणि मग आतमध्ये मंदिर आहे. तळं बनवलेलं आहे इथं. मस्त डेव्हलपमेंट झालेली आता एवढ्यात. खूप रस्त्यांचे पण कामं चालले. डेव्हलपमेंट जोरात आहे. यात्रेकरूंना काही त्रास नाही आहे.
बाकीचं बर्फ वितळलेलं आहे, सर्व डोंगरावरती बर्फ असतं. आता मागच्याच वरती जे उंच डोंगर आहे त्यांच्याच वरती बर्फ आहे. थंडी आहेच, बर्फ कमी आहे पण थंडी आहे बऱ्यापैकी. मार्केट आहे इथं. गर्दी जास्त आहे. भयंकर गर्दी आहे. खूप गर्दी आहे बद्रीनाथला. सगळ्या बाजूने डोंगर आहे, डोंगरावरती बर्फ वितळला बाकीचा. 1.5 ते 2 किलोमीटरच्या वरती लाईन होती. झालंय आमचं दर्शन आतमधनं. मध्ये आलो होतो आम्ही मंदिराच्या. आता चाललोय बाहेर. चला निघालो आता आम्ही. खालती पिंडदान वगैरे केलं पितरांचं आणि निघालो आता. मसाला दूध आहे इथं गरम गरम 50 रुपयाला. हे केसर मारा ना. मी आता आलोय भारताचं पहिलं गाव माना या ठिकाणी. पार्किंग मध्ये थांबले. आता चाललोय पायी 1-1.5 किलोमीटर पायी जायचंय. माना गावात सगळे स्वेटरचे दुकान आहे. लोकरचे स्वेटर, शाली. आता आम्ही पोचलोय गणेश गुफा. माहिती दिसते तुम्हाला इथं गणेश गुफा. गुफा आता चाललोय व्यास ऋषींच्या गुफेकडे. छान आहे, सगळे लोकरमध्ये बनवलेले स्वतःच्या हाताने. हे बघा सगळं हँडमेड, स्वतः बनवत आहे लोक सर्व. आलो आम्ही व्यास ऋषींच्या गुफेजवळ. पुस्तकांच्या पानाच्या आकाराचा पानं जसे असतात तसा दगड आहे हा, आणि त्याच्या खाली ती गुफा आहे. महर्षी व्यास यांच्या गुफेत दर्शन करून आता आम्ही चाललोय भीमपुलाकडे. तिथनच पांडव स्वर्गात गेले होते. चला जाऊया तिकडे. पहिले गणपती केव मध्ये गेलो आम्ही, तर व्यास ऋषींच्या गुफेमध्ये गेलो. आता चाललोय भीमपुलाकडे, जिकडनं पांडव स्वर्गामध्ये गेले. ते बघा मूर्त्या पण लावलेल्या आहे पांडवांच्या. हे मंदिर आहे. हा बघा हा भीमपूल आहे. नदीतनं खालती गेली आहे. आणि हे मंदिर सरस्वती नदी आणि इकडे मागे मंदिर आहे. स्थान की प्रथम चाय की दुकान. एक ग्रुप फोटो यार. स्वर्गारोहण माना.
आय लव माना. वर्ण गुप्त झालेली नदी आणि ती नदी इथं निघली बाहेर. इथनं खाली वरती खूप खोल आहे खाली. चला आता आम्ही माना गावावरनं निघालोय. टोपी घेतली, स्वेटर घेतलं आणि चाललो आता. गेलो होतो व्यास ऋषींच्या गुहेमध्ये आणि गणपती बाप्पांच्या पण गुहेत गेलो होतो. सरस्वती नदीचा उगम पण बघितला. पाताळातला जिथं निघते तिथं पण जाऊन आलो आम्ही. खूप मस्त म्हणजे शिलालेख पण लिहिलेलं होतं त्या ठिकाणी व्यास ऋषींच्या इथे. छान मंदिर होतं. इतकं लांब गेलो होतो बघा आम्ही. इथनं दिसतंय एवढं लांब. आता आजचा आमचा बर्फ बघण्याचा शेवटचा दिवस आहे. आम्ही आता इथनं निघणार आहे उद्या ऋषिकेशला जाण्यासाठी. बोल बद्री विशाल की, बोल बद्रीनाथ भगवान की जय, सप्तशृंगी माते की जय, सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की.